नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले जाते। या झाडात साक्षात भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचा वास असतो। भगवान विष्णू तुळशीपत्राशिवाय कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाहीत। तुळशीला विष्णुप्रिया असेही म्हणतात। म्हणूनच जो मनुष्य तुळशीची पूजा करतो तो कधीही दरिद्री राहत नाही, त्याची कधीही दुर्गती होत नाही। असा मनुष्य घोर पाप केल्यावरही नरकात जात नाही। फक्त तुळशीला पाणी घातल्याने काय फळ मिळते हे एका महान कथेमार्फत जाणून घेऊ। एकदा देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे स्वामी, तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी आहात, तरीही तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता? तुम्ही रोज तिला पाणी का अर्पण करता? मला या झाडाला पाणी अर्पण करण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामा, तुळशी ही साक्षात लक्ष्मीचे रूप आहे। तिची नित्य पूजा केल्याने कोट्यवधी फायदे होतात। तिला पाणी अर्पण केल्याने मनुष्याचे कोट्यवधी पाप नष्ट होतात। तुळशीला पाणी अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्याआधी मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगतो। या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, म्हणून तू ही कथा लक्षपूर्वक ऐका। श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे देवी, जो मनुष्य फक्त या कथेला ऐकतो त्याला 100 वर्षे तुळशीला पाणी अर्पण केल्याचे पुण्य मिळते। देवी सत्यभामा म्हणाली, हे प्रभू, मी ही कथा नक्कीच ऐकू इच्छिते। कृपया मला ती कथा ऐकवा, मी ती पूर्ण लक्ष देऊन ऐकेन। तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला तुळशीला पाणी अर्पण करण्याच्या महात्म्याची कथा सांगू लागले। हे देवी सत्यभामा, याबाबतीत एक प्राचीन इतिहास आहे जो अतिशय उत्तम आणि पुण्य प्रदान करणारा आहे। पूर्वीच्या काळात मध्य देशातील अवंतीपुरी नावाच्या एका अत्यंत सुंदर नगरीत हरिनाथ नावाचा एक ब्राह्मण जन्मला होता। मात्र हे ब्राह्मणत्व फक्त त्याच्या नावात आणि जातीपुरते मर्यादित होते। तो असा व्यक्ती होता जो आपल्या धर्माच्या गुणधर्मांपासून आणि कर्तव्यांपासून पूर्णपणे भरकटलेला होता। तो फक्त नावाने ब्राह्मण होता, पण त्याचे कर्म आणि विचार अतिशय भ्रष्ट होते। त्याचे मन नेहमी पाप आणि वाईट कामांमध्ये गुंतलेले असे। हरिनाथचा मुख्य व्यवसाय होता चामड्याचा व्यापार करणे। तो व्यापार सुद्धा तो प्रामाणिकपणे करत नसे। प्रत्येक व्यवहारात फसवणूक आणि खोटेपणा हा त्याचा नेहमीचा स्वभाव होता। तो खोटे बोलण्याचा इतका सरावलेला होता की ते त्याला सहज वाटत असे। हरिनाथ आपल्या खोट्या आणि फसवणुकीच्या मार्गाने जितका पैसा मिळवायचा तो सगळा अधिक वाईट कामांसाठी पुरेसा असे। त्याने कधी शास्त्रांचे अध्ययन केले नाही, धार्मिक कार्यात रस दाखवला नाही। त्याला पूजा पाठाशी काहीही घेणे देणे नव्हते। त्याचे जीवन फक्त पैसा मिळवणे आणि भौतिक सुखाचा उपभोग घेणे यापुरते मर्यादित होते। रात्र झाली की हरिनाथचे एक वेगळेच रूप दिसत असे। दिवसभर पैसा कमावल्यानंतर तो रात्री वैश्यांसोबत वेळ घालवण्यात मग्न होत असे। त्याची आत्मा पापांनी इतकी भरली होती की त्याला पुण्यकर्मांची गरजसुद्धा जाणवत नव्हती। त्याने कधीही आपल्या आयुष्यात भगवान विष्णूचे नाव घेतले नाही किंवा कोणत्याही देवी देवतांची पूजा केली नाही। त्याचे हृदय इतके कठोर आणि गर्विष्ठ झाले होते की त्याला ईश्वरकृपेची गरज वाटत नव्हती। त्याच्या पापमय जीवनात फक्त स्वार्थ आणि लोभ होता। हरिनाथ दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवत असे आणि त्यांना लुबाडण्याच्या योजना करत असे। त्याला दुसऱ्यांच्या सुखदुःखांशी काहीही देणे घेणे नव्हते। फक्त स्वतःचा स्वार्थ पूर्ण करणे हीच त्याची प्राथमिकता होती। तो चोरीमध्येही गुंतला होता आणि आपल्या लोभासाठी कोणताही अनुचित मार्ग निवडत असे। व्यापाराच्या निमित्ताने तो वेगवेगळ्या ठिकाणी जात असे। एका दिवशी व्यापारासाठी तो माहिष्मती पुरीला पोहोचला। ही नगरी तिच्या समृद्धी
आणि पवित्रतेसाठी प्रसिद्ध होती. माहिष्मती पुरीजवळून नर्मदा नदी वाहत होती, जिची निर्मळता आणि पवित्रता दूरवर पोहोचली होती. असे म्हणतात की या नदीत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि म्हणूनच दरवर्षी शेकडो श्रद्धाळू येथे स्नानासाठी येत. हरिनाथच्या कपटी जीवनाला या नगरीच्या धार्मिक महत्त्वाची काहीही कल्पना नव्हती. तो फक्त आपल्या व्यापाराच्या कामात व्यग्र होता. एका दिवशी त्याने पाहिले की नर्मदा नदीच्या काठी एक भव्य आश्रम आहे, जिथे अनेक ब्राह्मण आणि विद्वान राहतात. त्याने त्याच आश्रमात राहण्याचा विचार केला. त्या आश्रमाचे वातावरण शांतता आणि पवित्रतेने भरलेले होते. हरिनाथ, जो कपटी स्वभावासाठी प्रसिद्ध होता, आश्रमात आलेल्या विद्वान ब्राह्मणांपुढे ढोंग करू लागला. त्याने विचार केला की जर तो या आश्रमात काही काळ राहील तर लोक त्याला धार्मिक व्यक्ती समजतील आणि त्याचा मान वाढेल. त्याच कपटी भावनेने त्याने आश्रमात राहण्याची व्यवस्था केली. त्याने ब्राह्मणांसारखे वागायला सुरुवात केली आणि इतर ब्राह्मणांसोबत बसण्याचा प्रयत्न करू लागला, जेणेकरून तो इतरांना आपल्या धार्मिकतेचे भास देऊ शकेल. आश्रमात घालवलेल्या या दिवसांमध्ये तो विद्वान ब्राह्मणांच्या समवेत बसायचा. हे ब्राह्मण अतिशय पवित्रतेने भगवान विष्णूच्या स्तुतीत मग्न असायचे. त्यांच्या वेद आणि पुराणांच्या पठणामध्ये वारंवार विष्णूचे नाव गुंजत असे. हरिनाथचा कपटी मन भलेही भगवान विष्णूचा आदर करत नसे, पण ब्राह्मणांच्या मध्ये राहताना त्याला श्री हरी विष्णूचे नाव अनेक वेळा ऐकण्याचा योग आला. हे भगवान विष्णूचे नाव त्याच्या आयुष्यात याआधी कधीही आले नव्हते. हरिनाथच्या कानात रोज विष्णूच्या दिव्य नावाची गुंज पडू लागली. भलेही त्याच्या हृदयात श्रद्धेचा अभाव होता. आश्रमात 1 महिना घालवताना त्याने अनेक धार्मिक विधींमध्येही भाग घेतला. तेथे येणारे लोक विशेष प्रसंगी गायींचे पूजन करत आणि ब्राह्मणांना भोजन घालत. हरिनाथने विचार केला की या भजनात सहभागी होणे त्याच्यासाठी फायदेशीर होईल. त्यामुळे तोही त्यांच्यासोबत बसला आणि भजनात सामील झाला. त्याने इतर ब्राह्मणांप्रमाणे देवाचा प्रसादही ग्रहण केला. पण त्याच्या मनात ना श्रद्धा होती ना भक्ती. तो फक्त पाखंड आणि कपटाने भरून हे सर्व करत होता. आश्रमात एक सुंदर तुळशीचे झाड होते. तुळशीचे हे झाड इतर झाडांपासून वेगळ्या ठिकाणी लावले गेले होते आणि त्याची देखभाल खूप श्रद्धा आणि भक्तीने केली जात असे. आश्रमातील ब्राह्मण दररोज तुळशीचे पूजन करत आणि तिला पाणी अर्पण करत. तुळशी जी भगवान विष्णूची परमप्रिय मानली जाते, ती येथील प्रत्येक साधकाच्या हृदयात वसलेल्या भगवानची प्रतीक होती. तुळशीच्या पानांमध्ये मानो प्रत्येकाला भगवानचे दर्शन होत होते. हरिनाथ, जो ना धर्माचे महत्त्व जाणत होता ना कोणत्याही धार्मिक गोष्टीचा आदर करत होता, अनवधानाने एक दिवस तुळशीच्या त्या झाडाजवळ पोहोचला. त्याला ना काही विचार आला ना कोणत्याही प्रकारचा श्रेय घेण्याची इच्छा झाली. फक्त एक सवयीच्या कृतीप्रमाणे त्याने बाजूला ठेवलेल्या भांड्यात पाणी भरले आणि ते तुळशीच्या झाडाला अर्पण केले. त्याच्या मनात हेही नव्हते की तो कुणाला पाणी अर्पण करत आहे. त्याने फक्त एक कर्म म्हणून हे कार्य केले. दररोज तो याच प्रकारे विचार न करता तुळशीला पाणी अर्पण करू लागला. त्याला ना तुळशीचे महत्त्व माहीत होते ना हे माहीत होते की हे झाड भगवान विष्णूंच्या किती जवळ आहे. त्याचे हे कार्य एक सवय बनले आणि दर सकाळी तो उठून एका भांड्यात पाणी भरायचा आणि तुळशीच्या झाडाला पाणी घालायचा. हरिनाथचे हे करताना लक्ष कुठेतरी असायचे. त्याच्या वृत्तीमध्ये ना भक्ती होती ना श्रद्धा, फक्त एक साधी कृती जी त्याच्या दिनचर्येचा भाग बनली होती. परंतु हे अनवधानाने केलेले कार्यही त्याच्या पापी जीवनात नवे वळण आणणारे ठरणार होते. एके दिवशीची गोष्ट आहे, जेव्हा हरिनाथ ब्राह्मण आश्रमात झोपलेला होता. त्याच्या आयुष्यात ना काही पुण्य होते
ना खरी श्रद्धा, त्याची आत्मा पापांनी भरलेली होती आणि देवाचे नावसुद्धा त्याने कधीही आपल्या ओठांनी घेतले नव्हते. त्याच्या आयुष्याच्या रात्री पापांत डुंबलेल्या होत्या आणि या आश्रमात त्याचे राहणेही फक्त एक दिखावा होते. पण त्याच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. रात्रीच्या अंधारात जेव्हा सगळीकडे शांतता पसरली होती, आश्रमाच्या अंगणात एक सर्प हळूहळू सरकत आला. हा सर्प काही साधारण प्राणी नव्हता, जणू त्याच्या विषात हरिनाथच्या पापांचा संहार करण्याची ताकद भरलेली होती. सर्पाने आपल्या विषारी दातांनी हरिनाथला झोपेतच दंश केला. हरिनाथला काहीही समजले नाही आणि तो गाढ झोपेतच या जगाचा निरोप घेतला. त्याच्या आत्म्याला पापांचे फळ भोगण्याचा काळ आला होता. सकाळी जेव्हा आश्रमातील इतर ब्राह्मण आपल्या दिनचर्येप्रमाणे उठले आणि त्यांनी पाहिले की हरिनाथची अवस्था असामान्य आहे. तो बेशुद्ध आणि निर्जीव पडला होता. आधी त्यांना वाटले की तो गाढ झोपेत असेल, पण जवळ जाऊन हरिनाथ गाढ झोपेत होता. पण जवळ जाऊन त्याला हलवले असता दिसले की त्याचा श्वास थांबला होता. ब्राह्मणांच्या हृदयात त्या पाप्यासाठी कोणतेही प्रेम नव्हते, पण त्यांनी आपले धर्मपालन करत त्याच्या अंतिम संस्काराची तयारी करण्याचा निर्णय घेतला. आश्रमाच्या नियमांनुसार मृत्यूनंतर व्यक्तीच्या मुखात तुळशीचे पान आणि पवित्र जल ठेवायचे असते, म्हणून त्यांनी तसेच केले. एका ब्राह्मणाने श्रद्धेने तुळशीचे पान हरिनाथच्या मुखात ठेवले आणि त्यावर तुळशीचे पवित्र जल अर्पण केले. तेव्हाच अचानक त्या ठिकाणी यमदूत प्रकट झाले. यमदूतांचा स्वरूप अत्यंत भयंकर आणि भीतीदायक होता. त्यांच्या विशाल शरीरावर काळ्या वस्त्रे, डोळ्यात क्रूरता आणि हातात मजबूत चामड्याच्या दोऱ्या होत्या. त्यांनी हरिनाथच्या निर्जीव आत्म्याला जखडले आणि त्याला ओढत यमलोकाकडे नेऊ लागले. रस्त्यात जाताना हरिनाथच्या आत्म्याला आपल्या मृत्यूची जाणीव झाली आणि त्याने विलाप करायला सुरुवात केली. त्याची करुणाभरी हाक आणि रडण्याचा आवाज यमदूतांपर्यंत पोहोचला, पण त्यांच्या चेहऱ्यावर दयाळूपणाचा कोणताही भाव नव्हता. हरिनाथ आपल्या करुण स्वरात यमदूतांना म्हणाला, हे यमदूतांनो, मला कुठे घेऊन चाललात? माझा मृत्यू कशामुळे झाला? मी कोणतेही पाप केलेले नाही, तरी मला या शिक्षेला सामोरे जावे लागत आहे. यमदूतांनी क्रूर हस्त उत्तर दिले, अरे दृष्ट ब्राह्मणा, तुला तुझे पाप आठवत नाहीत का? जन्मापासून मृत्यूपर्यंत तू पापाचाच मार्ग स्वीकारला आहेस. तू चोरी केली, वेश्यांशी संबंध ठेवले, कधीही धर्माच पालन केलं नाही. इतरांना फसवणं, धोका देणं आणि सर्व प्रकारे अधर्माचं आचरण करणं हेच तुझं जीवन होतं. तुझ्यासारख्या पाप्यांसाठीच काळाने हा साप पाठवला होता. तुझा मृत्यू एका काळ्या सापाच्या दंशामुळे झाला आहे. हा तोच साप होता जो तुझे पाप संपवण्यासाठी आला होता. हे ऐकून हरिनाथ हतबल झाला. त्याला वाटलं की पापांना फळ नसतं, पण आज त्याचं पाप त्याच्या समोर उभं होतं. त्याची आत्मा कापू लागली. त्याने यमदूतांना करुण स्वरात विनंती केली, हे यमदूतांनो, माझ्याकडून चूक झाली. मी अज्ञानी होतो. मला क्षमा करा. मला एक संधी द्या, मी माझं जीवन सुधारेल. भगवंताचे स्मरण करेन. यमदूतांच्या चेहऱ्यावर मात्र क्रोध आणि कठोरतेचा भाव होता. त्यांनी कोणतीही दया न दाखवता उत्तर दिलं, तू आपल्या जीवनात एकही पुण्यकर्म केलं नाहीस. तुझ्या आत्म्यात फक्त पाप भरलेलं आहे. आता तुला यमराजांच्या समोर नेलं जात आहे. तिथे तुझ्या पापांची नोंद होईल आणि तुला तुझ्या कुकर्मांचे फळ मिळेल. यमराजांच्या न्यायात अशा पाप्यांसाठी कोणत्याही माफीचा प्रश्न नाही, जे जाणून बुजून अधर्माचं आचरण करतात. हरिनाथची आत्मा आता अधिकच व्याकुळ होऊ लागली. त्याला आपल्या कर्मांची जाणीव होऊ लागली आणि त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली. तो जोरजोराने विलाप करू लागला, आपल्या छातीवर मारा करू लागला आणि वारंवार यमदूतांना क्षमा मागू लागला.
पण यमदूतांना त्याच्यावर थोडीही दया आली नाही. त्यांनी कठोरतेने त्याला पकडून ठेवले आणि फरफटत यमलोकाकडे नेले. यमलोकाच्या द्वारावर पोहोचताच हरिनाथची आत्मा भयाने थरथर कापू लागली, कारण आता त्याला आपल्या पापांचा दंड भोगणे निश्चित होते. जेव्हा यमदूत पापी ब्राह्मण हरिनाथला घेऊन यमलोकात पोहोचले तेव्हा तेथील दृश्य अत्यंत भव्य आणि गंभीर होते. यमराज आपल्या विशाल सिंहासनावर विराजमान होते. त्यांच्या चारही बाजूंनी यमलोकाचे अनुचर आणि न्यायाचे प्रतीक चित्रगुप्त बसले होते. चित्रगुप्तांच्या हातात एक विशाल ग्रंथ होता, ज्यामध्ये प्रत्येक आत्म्याच्या जीवनाचे लेखाजोखा लिहिलेले होते. जसेच हरिनाथला यमराजांसमोर सादर केले गेले, चित्रगुप्तांनी आपली ग्रंथिका उघडून पान पलटायला सुरुवात केली आणि त्याच्या आत्म्याचे प्रत्येक पाप पाहू लागले. चित्रगुप्तांनी हरिनाथच्या पापांचा तपशील यमराजांच्या समोर सादर करताना म्हटले, हे महाराज, या हरिनाथने बालपणापासून मृत्यूपर्यंत फक्त पापच केले आहेत. याचे हृदय नेहमी अधर्म, कपट आणि फसवणुकीने भरलेले होते. याने कधीही सत्य बोलले नाही, कोणाची मदत केली नाही आणि कधीच ईश्वराचे स्मरणही केले नाही. हे पापाचे साक्षात मूर्तिमान प्रतीक आहे. याने चोरी केली, वेश्यांबरोबर वेळ घालवला, खोटेपणाने आणि कपटाने धन मिळवले आणि आपल्या कर्मांद्वारे फक्त अधर्माचा मार्ग स्वीकारला. याच्या जीवनात ना कुठले पुण्य होते, ना कुठले भरले कार्य. चित्रगुप्तांच्या या शब्दांमुळे हरिनाथची आत्मा भयाने थरथरू लागली. त्याला समजले की त्याचे जीवन फक्त पापांची सावली बनले होते. त्याची सर्व विनवणी आणि क्षमेची आर्तहाक येथे यमलोकात कोणताही परिणाम करत नव्हती. त्याच्या आत्माने थरथर यमराजांकडे पाहिले. कदाचित त्यांना त्याच्यावर दया येईल, पण यमराजांच्या चेहऱ्यावर कठोरतेचा आणि न्यायाचा भाव स्पष्ट होता. यमराजांनी आपल्या गंभीर आवाजात सांगितले, हे दूतांनो, हा ब्राह्मण कपटी आणि दुष्ट प्राणी जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त पाप करत आला आहे. याच्या हृदयात ना धर्माबद्दल आदर होता, ना ईश्वराबद्दल श्रद्धा. अशा पापी जीवाला आता दंडाचा अधिकारी बनवलेच पाहिजे. या दुष्ट ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाका, जिथे त्याच्या पापांचा नाश केला जाईल. यमराजांच्या आदेशाचे पालन करत यमदूत हस्त हरिनाथला आपल्या बंधनात घट्ट पकडून फरफटत नेऊ लागले. त्यांचे हसणे म्हणजे हरिनाथच्या भयाला अधिक वाढवत होते. मार्गात जाताना यमदूतांनी त्या पापी ब्राह्मणाला मुदगरांनी मारायला सुरुवात केली. प्रत्येक प्रहाराने हरिनाथच्या आत्म्यातून वेदनेच्या किंकाळ्या निघू लागल्या. त्याचे मस्तक फुटले, रक्त वाहू लागले आणि त्याची आत्मा असह्य वेदनेत होती. पण यमदूतांच्या चेहऱ्यावर दयाळूपणाचा एकही भाव नव्हता. हरिनाथची आत्मा आता अधिकच भयभीत झाली होती. त्याला आपल्या पापांचा परिणाम किती भयंकर असेल याची जाणीव झाली आणि त्याच्या मनात केवळ भीती आणि दुःख भरून राहिले. यमदूतांनी त्याला फरफटत कुंभीपाक नावाच्या भयंकर नरकात नेले. हा नरक अत्यंत भीषण आणि यातनांनी भरलेला होता. तिथले वातावरण काळोख आणि आतंकाने भरलेले होते. कुंभीपाक नरकात मोठमोठे भांडे ठेवलेले होते, ज्यामध्ये उकळते तेल भरलेले होते. त्या भांड्यांच्या खाली एक भयंकर अग्नी धगधगत होती. त्या ज्वाला इतक्या प्रचंड होत्या की तिथली उष्णता आणि दृश्य कोणत्याही आत्म्याला कापायला लावेल. सगळीकडे केवळ ओरडायचा आवाज घुमत होता. तिथल्या आत्मा यातनेतून विलाप करत होत्या आणि दयेसाठी आर्त हाक देत होत्या, पण त्यांना ऐकणारे कोणीही नव्हते. हरिनाथची आत्मा थरथर कापू लागली. त्याला समजले की त्याच्या पापांचा परिणाम किती भयंकर आहे. यमदूतांनी त्याला उकळत्या तेलाच्या भांड्याजवळ आणले. त्याच्या डोळ्यात आता फक्त भीती आणि वेदनेचे भाव होते. त्याने यमदूतांना शेवटच्या वेळेस विनवले, हे दूतांनो, मला क्षमा करा. मला या दंडातून मुक्त करा. मी माझ्या पापांचे प्रायश्चित्त करीन.
पण यमदूतांच्या मनात त्याच्या या करुणामय विनवणीबद्दल कोणतीही दया नव्हती. त्यांनी कठोरतेने उत्तर दिले, तू आपल्या जीवनात कधीही कोणावर दया दाखवली नाहीस. आता आमच्याकडे तुझ्यासाठी दयेचा कोणताही प्रश्न नाही. तुला आता तुझ्या पापांचा दंड भोगावा लागेल, असे म्हणत त्यांनी हरिनाथला उकळत्या तेलाच्या भांड्यात टाकले. जसेच हरिनाथला कुंभीपाक नरकात टाकले, उकळते तेल अचानक थंड पडले आणि त्या भयानक नरकातील धगधगती ज्वालाही शांत झाली. यमदूतांसाठी ही घटना अत्यंत आश्चर्यजनक होती. त्यांनी आपल्या संपूर्ण सेवेत असे कधीही पाहिले नव्हते. अनगिनत पाप्यांना त्यांनी उकळत्या तेलात टाकले होते आणि ते सर्वजण यातनेने छपटत आपल्या पापांचा दंड भोगत होते. पण आज जसेच हा पापी ब्राह्मण त्या तेलात पडला, तेल एका क्षणात थंड झाले. यमदूतांच्या मनात यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. ते विचार करत राहिले आणि शेवटी त्यांनी ठरवले की ही विचित्र घटना यमराजांना कळवली पाहिजे. ते वेगाने यमराजांच्या सिंहासनापर्यंत पोहोचले. त्यांचा श्वास वेगाने चालत होता आणि चेहरा आश्चर्याने भरलेला होता. यमराजांनी त्यांना इतक्या घाईने येताना पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हलकी चिंता उमटली. यमराजांनी गंभीर स्वरात विचारले, हे दूतांनो, तुम्ही इतक्या वेगाने का धावत आला आहात? काही विशेष कारण आहे का? यमदूतांनी नम्रतेने यमराजांना प्रणाम केले आणि म्हणाले, हे धर्मराज, आज एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. तुम्ही ज्या पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात टाकण्याचा आदेश दिला होता, जसेच आम्ही त्याला उकळत्या तेलात टाकले, त्या नरकातील अग्नी थंड पडली आणि तेल उकळणे बंद झाले. असे याआधी कधीही झालेले नाही. या घटनेमुळे मी अत्यंत अचंबित आहे. हे ऐकून यमराजांच्या भुवया किंचित गोळा झाल्या आणि त्यांनी गंभीरतेने विचार केला. ते म्हणाले, हे खरेच अद्भुत आहे. कुंभीपाकाचा दंड हा सर्वात घोर पाप्यांसाठी असतो आणि त्याची अग्नी कधीही थंड होत नाही. असे याआधी कधीही घडलेले नाही. यामागे नक्कीच काही रहस्य असले पाहिजे. यमराज विचार करत असतानाच अचानक एक दिव्य संगीताचा नाद झाला आणि त्या ठिकाणी देवर्षी नारदांचे आगमन झाले. नारद मुनींचे व्यक्तिमत्व तेजस्वी आणि सौम्य होते. त्यांच्या आगमनाने यमलोकात एक दिव्य प्रकाश पसरला. यमराजांनी आपले स्थान सोडून उठ आदरपूर्वक देवर्षी नारदांचे स्वागत केले आणि त्यांना प्रणाम करून म्हणाले, हे देवर्षी, आपण नेहमी शुभ वेळेसच प्रकट होता. आपल्या येण्याने यमलोकात विशेष सौम्यता पसरली आहे. कृपया आसन स्वीकारा. नारद मुनींनी हसून विनम्रतेने अभिवादन केले. मग यमराज म्हणाले, हे देवर्षी, आपल्या आगमनाने आम्हाला मोठी समस्या सोडवण्यास मदत होईल. आज आपल्यामुळे आम्हाला या विचित्र घटनेचे कारण समजू शकेल. यमराज म्हणाले, आम्ही एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात टाकले आहे. परंतु जसेच तो तिथे पडला, तिथली अग्नी थंड पडली आणि उकळते तेलही शीतल झाले. असे याआधी कधीही घडले नाही. मी या घटनेचा अर्थ समजून घेण्यात असमर्थ आहे. नारदांनी हस्त यमराजांकडे पाहिले आणि म्हणाले, हे धर्मराज, ही घटना खरोखरच विलक्षण आहे, पण तिचे कारण तितकेच अद्भुत आहे. ज्या ब्राह्मणाला तुम्ही कुंभीपाक नरकात टाकण्याचा आदेश दिला, तो खरे तर अज्ञानामुळे पाप करत होता. हा ब्राह्मण पापी होता, परंतु त्याच्या अज्ञानातच त्याने असे काही पुण्यकर्म केले आहे, ज्यामुळे त्याचे समस्त पाप नष्ट झाले आहेत. यमराजांनी नारदांच्या बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि विचारले, हे देवर्षी, हे कसे शक्य आहे? तो ब्राह्मण अत्यंत दुष्ट होता. त्याचे जीवन प्रत्येक क्षणी पापातच व्यतीत झाले होते. मग तो असा कोणता पुण्यकर्म करू शकतो जो नरकाचा नाश करण्यास योग्य आहे? नारदांनी आपल्या वीणेचे तार छेडत उत्तर दिले, हे धर्मराज, त्या ब्राह्मणाने अज्ञानवश काही असे कार्य केले आहे
जे नकळतपणे महान पुण्याचे कारण बनले. त्याने 1 महिना एका अशा पवित्र आश्रमात घालवला जिथे भगवान विष्णूचे परमभक्त निवास करत होते. त्या आश्रमात तो त्या भक्तांच्या सोबत राहिला आणि त्यांच्या संगतीचा परिणाम त्याच्या कर्मांवर झाला. तो नित्य भगवान विष्णूचे नाव ऐकत राहिला. अज्ञानामुळे का होईना, परंतु त्याने स्वतःही त्या परमनामाचे श्रवण केले. या प्रकारे त्याने भगवान विष्णूच्या पवित्र नामाचे संचित पुण्य प्राप्त केले आहे. नारदांनी पुढे सांगितले, इतकेच नाही, त्या ब्राह्मणाने त्या आश्रमातील एका पवित्र तुळशीच्या झाडाला नकळतपणे रोज पाणी अर्पण केले. तुळशीची पूजा आणि तिचे संवर्धन हे भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. ज्याने तुळशीला पाणी अर्पण केले तो स्वतःहूनच भगवान विष्णूंच्या निकट पोहोचतो. या ब्राह्मणाने हे कार्य श्रद्धेने केले नाही, पण सवयीने केले, आणि याच कारणामुळे त्याचे सारे पाप हळूहळू नष्ट झाले. तुळशीचे महत्त्व आणि भगवान विष्णूंच्या नामाचे प्रभाव इतके महान आहेत की आता हा ब्राह्मण नरकाचा अधिकारी उरलेला नाही. यमराजांनी हे ऐकून गंभीरतेने डोके हलवले आणि म्हणाले, हे देवर्षी, तुमच्या वचनांमुळेच माझ्या डोळ्यांवरची झाप दूर झाली आहे. हे खरोखरच अद्भुत आहे की भगवानचे नामस्मरण आणि तुळशीची सेवा हे देखील पाप्यांच्या पापांचा नाश करण्यास समर्थ आहे. हा ब्राह्मण ज्याने नकळतपणे हे पुण्य मिळवले आहे, खरे तर आता नरकाचा अधिकारी नाही. योग्य वेळी तुम्ही हे सत्य आम्हाला सांगितले. नारदांनी प्रसन्नतेने उत्तर दिले, हे धर्मराज, असे पुण्यकर्म जरी नकळतपणे केले गेले असले तरी त्याचा परिणाम मोठा असतो. म्हणूनच मी सांगितले की या ब्राह्मणाला केवळ नरकाचे दर्शनच पुरेसे आहे. त्याला आपल्या पापांची जाणीव झाली पाहिजे, पण आता तो विष्णू लोकाचा अधिकारी बनला आहे. यमराजांनी आपल्या दूतांकडे पाहिले आणि आदेश दिला, हे दूतांनो, या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकातून बाहेर काढा. त्याला सर्व नरकांचे दर्शन घडवा. त्याला प्रत्येक नरकाचे दृश्य दाखवा, जेणेकरून त्याला त्याच्या पापांचे भान होईल आणि समजेल की त्याच्या वाईट कर्मांमुळे किती भयंकर परिणाम होऊ शकतो. यमदूतांनी तत्काळ यमराजांच्या आदेशांचे पालन केले. त्यांनी हरिनाथला कुंभीपाक नरकातून बाहेर काढले आणि सर्व नरकांचे दर्शन घडवले. हरिनाथने प्रत्येक नरकाचे दृश्य पाहिले जिथे आत्मा आपल्या पापांचा दंड भोगत होत्या. त्याच्या मनात भय आणि पश्चात्ताप वाढत गेला. त्याला त्याच्या जीवनातील पापांचे भान झाले आणि तो समजला की त्याने केलेल्या प्रत्येक पापाने त्याला किती भयंकर यातना सहन कराव्या लागल्या असत्या. पण भगवान विष्णूंच्या नामस्मरण आणि तुळशीच्या प्रभावाने त्याला या दंडापासून मुक्त केले होते. अंततः यमदूतांनी त्याला विष्णू लोकासाठी पाठवले, जिथे भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी त्याचा मार्ग उघडला गेला होता. हरिनाथची आत्मा आता पवित्र आणि निर्मळ झाली होती आणि त्याने भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त केले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामा, यमदूत अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला सर्व नरकांचे दर्शन घडवतात आणि यक्ष लोकात घेऊन जातात, जिथे तो ब्राह्मण यक्ष बनतो. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे देवी, तुलसी वनस्पतींमध्ये प्रिय, कार्तिक सर्व मासांत, एकादशी तिथींमध्ये, क्षेत्रात द्वारका संत, म्हणजेच वनस्पतींमध्ये मला तुळसी प्रिय आहे, मासांमध्ये कार्तिक मास, तिथींमध्ये एकादशी आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका प्रिय आहे. म्हणूनच जो मनुष्य नित्य तुळशीची पूजा करतो, तिला जल अर्पण करतो, तो मला सर्वात प्रिय आहे. त्याची कधीही दुर्गती होत नाही, तो कधीच नरकात जात नाही. ज्या घरात तुळशीचे रोपटे नेहमीच हिरवेगार असते, त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. भगवान विष्णूंची पूजा करताना आणि त्यांना अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशीचे पान आवश्यक असते, कारण तुळसी पानाशिवाय भगवान विष्णू कोणतेही नैवेद्य स्वीकारत नाहीत.
म्हणून प्रत्येक घरात तुळशीचे रोपटे असायलाच हवे. जर तुमच्या घरी तुळशी असेल तर सुखशांती आणि समृद्धीसाठी तिला चुनरी अर्पण करा. नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोपटे चुनरीशिवाय अपूर्ण असते. तुळशी फक्त एक रोपटे नाही, ती देवी आहे, ती भगवान विष्णूंची पत्नी आहे. म्हणूनच तुळशीला चुनरी अर्पण करायला हवी. यामुळे पतीपत्नींमधील प्रेम आणि विश्वास वाढतो. घरातील महिला सदा सौभाग्यवती राहतात. तुळशी विवाह करावे, कारण यामुळे सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन सुखमय बनते. तुळशीच्या रोपट्याजवळ अपशब्द बोलू नयेत. चुकूनही तुळशीच्या जवळ चप्पल, बूट किंवा झाडू ठेवू नका, याला पाप मानले जाते. जिथे तुळशीचे रोपटे असते तिथे थुंकू नका, यामुळे घोर अनर्थ होतो. तुळशीच्या जवळ पाण्याने भरलेले पात्र ठेवू नका आणि तिथे दिवा लावल्यानंतर दिवा हलवा, कारण तुळशीच्या खाली विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. तुळशीच्या रोपट्याजवळ नेहमी स्वच्छता असावी. म्हणून रोज तुळशीच्या आजूबाजूची स्वच्छता ठेवा. तुळशीच्या रोपट्यात शिवलिंग किंवा गणपतींची प्रतिमा ठेवू नका. तसेच तुळशीच्या कुंडीत इतर कोणतेही रोपटे लावणे अशुभ मानले जाते. तुळशीच्या जवळ कपडे वाळवू नका, अन्यथा कपड्यांवरचे घाण पाणी तुळशीवर पडू शकते. लक्षात ठेवा, तुळशीची पाने नखे लावून तोडू नका, यामुळे तुळशीचा अपमान होतो. जर तुळशीची कोरडी पाने गळून पडली तर ती कचऱ्यात टाकू नका, ती पानं तुळशीच्या मातीमध्येच दाबा. रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि तुळशीला जलही अर्पण करू नका. इतर दिवसांमध्ये नित्यकर्मात सकाळी तुळशीला जल अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा. महिलांनी आंघोळीनंतर मोकळ्या केसांनी तुळशीला जल अर्पण करू नये. नेहमी केस बांधून कपाळावर कुंकू लावूनच तुळशीला जल द्यावे, यामुळे तुळशीचे आशीर्वाद मिळतात. तुळशीचे रोपटे लावताना घाणेरड्या मातीत लावू नका. शमशान किंवा नालीजवळच्या मातीचा उपयोग करू नका, कारण यामुळे तुळशी रुजते आणि कोमेजते. तुळशीचे रोपटे नेहमी स्वच्छ ठिकाणी लावले पाहिजे. घरात तुळशीचे रोपटे सुकू नये. शास्त्रांमध्ये मान्यता आहे की तुळशी सुकल्यास अकाली मृत्यूची सूचना मिळते. जिथे तुळशी कोमेजते तिथे सुखसमृद्धी नष्ट होते. सुखी जीवनासाठी घरातील तुळशीचे रोपटे सदैव हिरवेगार असावे. शास्त्रांनुसार सुकलेल्या तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास राहत नाही. तसेच मासिक धर्माच्या काळात महिलांनी तुळशीच्या रोपाला पाणी घालू नये किंवा तुळशीला स्पर्शही करू नये. स्नान करता तुळशीला पाणी अर्पण करू नये. तसेच चप्पल घालून पाणी घालणेही वर्ज्य मानले आहे. पाणी अर्पण करताना ते पाणी आपल्या पायांवर पडू नये, कारण याला तुळशीचा अपमान मानले जाते. तुळशीच्या दर्शनाचे आणि पूजेचे महत्त्व. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की नित्य तुळशीचे दर्शन केल्याने माणसाला स्वर्गाची प्राप्ती होते आणि तुळशीच्या पानांच्या सेवनाने सर्व पाप नष्ट होतात. घरात तुळशीचे रोप नेहमी समोरच्या भागात पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे अधिक शुभ मानले जाते. तुळशीजवळ कोणते झाडे ठेवू नये. तुळशीजवळ काटेरी किंवा वाळवंटी झाडे ठेवणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे. अशा झाडांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच अशा झाडांना तुळशीजवळ ठेवू नये. तुळशी आणि केळाचे महत्त्व. शास्त्रांमध्ये केळ्याच्या झाडाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. जर तुळशीजवळ केळाचे झाड लावले तर त्याचा शुभ परिणाम अनेक पटींनी वाढतो. केळाच्या झाडात भगवान विष्णूचा वास मानला जातो आणि ते तुळशीजवळ असल्याने घरात सुखसमृद्धी येते. तुळशी आणि शालिग्राम यांचे संबंध. तुळशीच्या गमल्यात शालिग्राम ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. शालिग्राम हा भगवान विष्णूंचे निराकार रूप आहे आणि तो कुंडीत ठेवल्यास तुळशीचा प्रभाव अधिक शुभ होतो.
शालिग्राम काळ्या रंगाचा पवित्र व मूल्यवान दगड असून तो संपूर्ण नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. शालिग्रामची पूजा. पुराणांमध्ये सांगितले आहे की भगवान विष्णूच्या मूर्तीपेक्षा शालिग्रामची पूजा अधिक उत्तम मानली जाते. शालिग्रामला चंदन लावून त्यावर एक तुळशीचे पान ठेवावे. रोज शालिग्रामला पंचामृताने स्नान घालावे. असे केल्याने सर्व पापांचा नाश होतो. शालिग्राम सकारात्मकता आणि सात्विकतेचे प्रतीक आहे. तुळशीची पूजा करण्याचे फायदे. भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामेला तुळशीला पाणी अर्पण करण्याचे महत्त्व आणि घरात तुळशीचे रोप लावण्याचे नियम सांगितले. घरात तुळशीचे रोप असल्याने सुखशांती आणि समृद्धी टिकून राहते. मित्रांनो, आजसाठी एवढेच. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि कमेंटमध्ये जय हरी आणि जय तुळशी माता असे नक्की लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.